तर आता आपण बघूयात बेसिक जो आपला स्ट्रक्चर आहे सीचा तो काय आहे. तर स्ट्रक्चर ऑफ सी हा स्टार्ट होतो आपल्या हेडर फाइल्स पासून, ज्या मेन फाइल्स आहेत जिथून आपला ज्या लिहिणं गरजेचं आहे, ज्या लिहिलं नाही तर आपला कोड रनच होत नाही. जसे की हॅश इन्क्लूड stdi.h हा आपला स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाइल्स साठी आहे. ती एक हेडर फाईल आहे. अशा आणखीन हेडर फाइल्स असतात. त्यानंतर येतो आपला मेन फंक्शन. मेन फंक्शन पासून आपलं प्रोग्रामचं जे एक्झिक्युशन आहे ते स्टार्ट होतं. त्यानंतर आहे ओपनिंग ब्लॉक ऑफ द मेन फंक्शन, म्हणजे कर्ली ब्रेसेसतून स्टार्ट होतात. त्याच्या आत आपण व्हेरिएबल्सला डिक्लेअर करतो, जे व्हेरिएबल्स आपल्याला यूज करावे लागणार आहेत. फॉर एक्झाम्पल एखादा कोड आहे जो ऍडिशनचा आहे सपोज, तर त्याच्यामध्ये आपल्याला तीन व्हेरिएबल्स लागतील. ऍडिशनसाठी दोन व्हेरिएबल्स आणि ती ऍडिशन केलेली दाखवण्यासाठी एक व्हेरिएबल. आता नेक्स्ट स्टेप आहे व्हेरिएबल इनिशियलायझेशन, म्हणजे व्हेरिएबल्सला काहीतरी व्हॅल्यू देणं. ते झालं व्हेरिएबल इनिशियलायझेशन. त्यानंतर आहे लॉजिकल पार्ट किंवा फंक्शनल पार्ट. म्हणजे आता ऍडिशनचा आहे सपोज, तर त्याच्यामध्ये हे लॉजिक काय आहे की दोन व्हेरिएबल्स आहेत, त्यांना ऍड करणार आपण प्लस थ्रू, म्हणजे ऍड सपोज घेतलंय, सो ऍड इज इक्वल्स टू ए प्लस बी. ते झालं त्याचं लॉजिक. त्यानंतर क्लोजिंग ब्लॉक. तर क्लोजिंग ब्लॉकच्या आधी आपण जे लॉजिक यूज केलंय त्याला प्रिंट करणार, तर त्याला आपण प्रिंट करू शकतो प्रिंट एफ हे फंक्शन यूज करून, आणि मग आपण आपलं कर्ली ब्रॅकेट क्लोज करू शकतो. त्यानंतर ही फाईल आपण सेव्ह करायची विथ डॉट सी एक्सटेन्शन, आणि मग आपण प्रोग्राम रन करू शकतो. सो आपण नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पाहूयात की एक्झॅक्टली तो कोड रन कसं करायचा, सेव्ह कसं करायचा. सो गाईज स्टे ट्यून. थँक्यू.